हॅलो ऑल, कसे आहात? आणि स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि थांबा थांबा थांबा, तुम्हाला हे बघून असं वाटतंय का की आपण कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये आलो आहोत आणि हा तिथला व्ह्यू आहे? तर तुम्ही अगदी चुकीचे आहात. हा जो व्ह्यू आहे हा पुणेमध्ये, म्हणजे WTC जे एरिया आहे तर त्या साईडला वर्ल्ड ट्रेड सेंटर जो आहे तिथला हा सगळं लोकेशन आहे. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीज आहेत, HCL वगैरे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत तिथे. आणि तिथे फ्रायडे आणि सॅटर्डे नाईट खूप जास्त मस्त छान फण होतात आणि छान प्रकारे मस्त तिथे तुम्ही बघू शकता की खूप असं छान छान तिथे रेस्टॉरंट वगैरे आहेत. आणि तिथे मस्त छान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं खाणं वगैरे सगळंच तिथे तुम्हाला मिळतं. आणि तुम्ही वेदर पण बघू शकता, छान मस्त पाऊस चालू होता आणि त्यावेळेस इतके छान हे रेस्टॉरंट होतं ना आणि तिथे मस्त छान गाणे लागलेले होतं. खूप भारी वाटत होतं त्या दिवशी हे सगळं बघून. आणि तुम्ही पण बघू शकता, म्हणजे पिक्समध्येच खूप भारी वाटतं, असं वाटतंय की आपण गोवा किंवा त्यानंतर फॉरेन कंट्रीमध्ये आपण आलेलो आहे त्या प्रकारचा इथे व्ह्यू होता. तर आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आणि इथे पण खूप मस्त मस्त असे झाडं वगैरे लावलेले होते साईडला. आणि बघू शकता तुम्ही की किती आभाळ आलेलं होतं, पण खूप मस्त वाटत होतं. आणि आम्ही छान इथे एंट्री केल्यानंतर मग कोल्ड कॉफी मागवली. आणि आता कोल्ड कॉफी बघा तुम्हाला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ग्लासमध्ये त्यांनी कोल्ड कॉफी दिलेली. आणि त्यानंतर तिथे जे तुम्हाला एक बाईक दिसते तर ते त्यांनी जस्ट शोसाठी ठेवलेले होतं, बट खूप भारी दिसत होतं ते सगळं. आणि हे बघा आता किती मस्त छान कोल्ड कॉफी होती. आणि त्यानंतर मग आम्ही कोल्ड कॉफी घेतल्यानंतर लगेच निघालोत आणि काहीतरी आपल्याला खायचं होतं छान अजून. तर आम्ही नवीन काहीतरी ट्राय करायचं म्हणून आम्ही आता एक रेस्टॉरंटमध्ये गेलो आंध्रामध्ये. आणि तिथे छान मस्त व्हेज पुलाव मागवला. आणि टेस्ट इतकी भारी होती ना व्हेज पुलावची की खूप जास्त तुम्हाला दिसतच असणार, टेम्पटिंग असं होतं. तर नक्की तुम्ही जाऊन बघा जेव्हा केव्हा तुम्हाला टाईम मिळणार. आणि त्यानंतर मग आम्ही वे टू होम. आणि त्यानंतर आम्ही घरी जायच्या रस्त्याने निघालो. त्याचबरोबर तिथे आम्हाला इराणी कॅफे दिसलं. त्यानंतर पुढे जाता जाता तुम्ही ते बघू शकता, हे पण लोकेशन किती मस्त दिसत होतं. छान झाडे होती. त्यानंतर मस्त थोडा थोडा पाऊस येत होता, खूप जास्त नव्हता, पण खूप भारी वाटत होतं. जेव्हा पावसामध्ये आपण असं काहीतरी कुठे फिरायला जातो किंवा एन्जॉय करतो तर ती मजाच खूप वेगळी असते. खूप छान वाटत होता. आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं की बाहेर जायचं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या, थोडं रिलॅक्स पण होतं माइंड. कारण कंटिन्यूमध्ये आपण जर म्हणजे ऑफिस वर्क करत असणार किंवा त्यानंतर दुसरे कुठलं आपण काम करत असणार तर शरीराला आणि आपल्या ब्रेनला थोडं रिलॅक्सेशनची गरज असते. तुम्ही बघू शकता किती मस्त छान ते झाडं दिसत आहेत, किती भारी ते वेदर वगैरे झालेलं होतं, खूपच छान. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही हे बघू शकता, इथे ना असे पोस्टर्स, म्हणजे ॲक्च्युली पोस्टर्स नव्हतं ते वॉल पेंटिंग केलेली होती. आणि हे बघून असं वाटतं की आपण गोव्याला आलो आहे. खूप मस्त वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पेंटिंग केलेली आणि खूप भारी दिसत होतं ते पेंटिंग. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर कराव्यात, कारण की डेफिनेटली तुम्ही पण आता माझी फॅमिली आहात. आणि त्यानंतर आम्ही इथे जाताना आम्हाला भरपूर अशा नर्सरी वगैरे पण लागल्यात आणि इतके छान छान प्रकारचे झाडं तिथे होतं ना. आणि होलसेल मार्केट असल्यामुळे प्राईस पण तिथली कमी आहे, पण खूपच मस्त वाटत होतं. खूप असं छान ते झाडं बघून. त्याच्यानंतर पाऊस चालू होता तर आम्ही खूप मस्त एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आम्ही घरच्या दिशेने निघालो आणि जाता जाता आम्हाला चांदूमामा दिसलेत. आणि फायनली आता आपण आपल्या घराजवळ पोहोचलेलो आहोत आणि बाहेर जाऊन खूप छान वाटलं. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि थँक्यू सो मच. तुमचा रिस्पॉन्स खूप छान येतोय. थँक्यू.